नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान, सुखाचा, समाधानाचा जाऊ देत, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. हिंदू धर्मात मकर संक्रांत एक प्रमुख पर्व आहे. भारताच्या विभिन्न भागामध्ये या सणाला स्थानीय मान्यतेच्या अनुसार साजरे केले जाते. प्रत्येक वर्षी सामान्यतः मकर संक्रांत 14 जानेवारीला साजरी केली जाते. या दिवशी सूर्य उत्तरायण होतो, म्हणजेच उत्तर गोलार्ध सूर्याकडे वळते. ज्योतिषशास्त्रानुसार याच दिवशी सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करतो. जास्त करून हिंदू सणांची गणना चंद्रमावरती आधारित असते, परंतु मकर संक्रांत पर्व सूर्याच्या आधारित पंचांगाच्या गणनेने साजरी केली जाते. मकर संक्रांतीनेच ऋतू परिवर्तन होते, शरद ऋतू क्षीण होतो आणि वसंत ऋतूचे आगमन सुरू होते. याचे फळस्वरूप दिवस मोठे होतात आणि रात्र छोटी होते. धार्मिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनाने मकर संक्रांतीचे मोठे महत्त्व आहे. पौराणिक मान्यतेच्या अनुसार मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेव आपल्या पुत्र शनिदेवांच्या घरी जातात, कारण शनी मकर व कुंभ राशीचे स्वामी आहेत. तथापि हे पर्व पिता पुत्राच्या अनोख्या भेटीशी जुळलेले आहे. तर असा हा मकर संक्रांतीचा सण भारतातील एक प्रमुख आणि महत्त्वाचा सण आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 2026मध्ये मकर संक्रांतीची संपूर्ण माहिती शेअर करणार आहे. यंदा 2026मध्ये मकर संक्रांत ही पिवळ्या रंगावर आलेली आहे. ही गोष्ट आपल्या सर्वांनाच माहिती झालेली आहे, परंतु नेमकी कोणती साडी आपल्याला घालायची नाही किंवा आपण मकर संक्रांतीला बांगड्या देखील घालत असतो आणि ह्या बांगड्या घालत असताना कोणत्या बांगड्या आपल्याला घालायच्या नाहीत किंवा कोणत्या महत्त्वाच्या नियमांचं पालन करायचं आहे. यासोबतच मकर संक्रांतीचा सण म्हटलं की साज शृंगार हा केला जातो आणि आपण केसांमध्ये गजरा देखील माळत असतो. तर आता हा गजरा किंवा काही फुले जी आहेत ते आपण केसामध्ये लावत असतो. त्यावेळेस कोणता गजरा हा चुकूनही आपल्याला माळायचा नाही किंवा यंदा मकर संक्रांतीला हळद वापरायची की नाही, सोन्याचे दागिने वापरावे की नाही, याशिवाय कोणता दागिना आपल्याला यावर्षी मकर संक्रांतीला चुकून देखील घालायचा नाही. तसेच असे कोणते पदार्थ जे आहेत जे आपल्याला या दिवशी चुकूनही खायचे नाहीत. तसंच मकर संक्रांतीचा सण हा एकूण 3 दिवसांचा असतो आणि संक्रांतीच्या बाबतीत नेमकी कोणती गोष्ट आपल्याला वर्ज्य करायची आहे, कोणती गोष्ट आपल्याला घालायची आहे, यासोबतच महिलांनी शृंगार करत असताना कोणत्या नियमांचं पालन करावं, अशी ही संपूर्ण माहिती मी आज या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा. त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही माझा एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. आणि त्याचबरोबर हाईप बटनलाही प्रेस करायला विसरू नका. चला तर मग जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा, यावर्षी 2026मध्ये बुधवार दिनांक 14 जानेवारी रोजी मकर संक्रांतीचा हा सण साजरा केला जाणार आहे. मकर संक्रांत या सणाचे आणखीन एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे हा सण कायम दरवर्षी 14 जानेवारीलाच येतो आणि 13 जानेवारीला किंवा 15 जानेवारीला संक्रांत येणं असं क्वचितच घडतं. मात्र नेहमी हा सण 14 जानेवारीला साजरा केला जातो. यावर्षी म्हणजे 2026मध्ये सुद्धा मकर संक्रांत ही 14 जानेवारीलाच आलेली आहे. बुधवार दिनांक 14 जानेवारी 2026 शके 1947 पौष कृष्ण 11 रोजी दुपारी 3:06 सूर्य हा मकर राशीमध्ये प्रवेश करत आहे. मकर संक्रांतीचा पुण्यकाळ हा बुधवार दिनांक 14 जानेवारी 2026 रोजी दुपारी 3:06 पासून ते सूर्यास्तापर्यंत आहे. आता आपण पाहूया की यावर्षी मकर संक्रांत ही नक्की कशावर आलेली आहे, कोणत्या रंगावर आलेली आहे आणि संक्रांतीने कोणकोणत्या वस्तू ह्या परिधान केलेल्या आहेत. कारण संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केलेल्या असतात त्या वस्तू आपल्याला वर्ज्य करायच्या असतात. तर सूर्याचे मकर संक्रमण बालवकर्णावर होत असल्याने वाहन वाघ असून उपवाहन घोडा आहे. तिने पिवळे वस्त्र परिधान केलेले असून हातामध्ये गदा घेतलेली आहे. केशराचा टिळा लावलेला आहे. वयाने ती कुमारिका आहे. स्थिती जी आहे तर ती बसलेली आहे आणि वासाकरिता तिने जाईचे फूल हातात घेतलेले आहे. ती पायस भक्षण करत आहे. जातीने सर्प आहे
आणि भूषणार्थ मोती धारण केलेला आहे. वार नाव व नक्षत्र नाव मंदाकिनी असून सामुदायिक मुहूर्त 3 आहे. ती पूर्वेकडून पश्चिमेस जात आहे आणि वायव्य दिशेकडे पाहत आहे. संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केलेल्या आहेत त्या वस्तू महाग होतात आणि संक्रांती जिथून आलेली आहे तेथील जनतेला सुख प्राप्त होईल. संक्रांतीच्या काळामध्ये दानधर्माला खूप जास्त महत्त्व आहे आणि म्हणूनच पर्व काळामध्ये आपल्याला काय दान करायचं आहे तर पहा, नवीन भांडी, गाईला घास, तिळपात्र, गूळ, सोने, भूमी, गाय, वस्त्र, घोडा इत्यादीचे यथाशक्ती आपल्याला दान करायचे आहे. त्यानंतर संक्रांतीमध्ये कोणती कामं वर्ज्य आहेत तर वर्ज्य कामं जी आहेत ती म्हणजे दात घासणं, कठोर बोलणं, वृक्ष व गवत तोडणं, गाई म्हशीची धार काढणं आणि कामविषयक सेवन करणं ही कामं जी आहेत ती करायची नाहीत. संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंक्रांत ही साजरी केली जाते, ज्याला करिदिन असं देखील म्हटलं जातं. गुरुवार दिनांक 15 जानेवारी 2026 रोजी किंक्रांतीचा हा सण असणार आहे. संक्रांतीचा सण 3 दिवस चालतो. संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी असते. मंगळवार दिनांक 13 जानेवारीला भोगी असणार आहे. 14 जानेवारीला मकर संक्रांत आहे आणि 15 जानेवारीला किंक्रांत म्हणजेच करिदिन असणार आहे. अशा प्रकारे या 3 दिवसाचे वेगळे असे महत्त्व आहे आणि हे तिन्ही दिवस आपल्याकडे अगदी आनंदाने, उत्साहाने साजरे केले जातात. यंदा 2026मध्ये मकर संक्रांत पिवळ्या रंगावर आलेली आहे. म्हणजेच संक्रांती देवीने पिवळे वस्त्र परिधान केले आहे आणि संक्रांती देवीने जे वस्त्र परिधान केलेले असते ते वस्त्र आपण परिधान करू नये. ही गोष्ट पूर्वीपासून चालत आलेली आहे आणि ही एक परंपरा आहे. त्या कारणास्तव आपण संक्रांती देवीने पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले आहे, म्हणून आपण देखील पिवळ्या रंगाचे वस्त्र या दिवशी परिधान करू नये. म्हणजेच पिवळ्या रंगाची साडी किंवा पुरुषांनी, लहान मुलांनी पिवळ्या रंगाचे कपडे हे आपल्याला परिधान करायचे नाहीत. तसंच या दिवशीचे शुभ रंग असणार आहेत लाल, हिरवा, जांभळा, गुलाबी आणि केशरी. या रंगाचे कपडे तुम्ही परिधान करू शकता. या व्यतिरिक्त पिवळा रंग सोडून तुमच्याकडे इतर कुठल्याही रंगाचे कपडे असतील ते सुद्धा तुम्ही परिधान करू शकता. आता बऱ्याच जणांना एक खूप महत्त्वाचा प्रश्न पडतो की काळा रंग हा अशुभ मानला जातो. मग संक्रांतीच्या दिवशी या रंगाचे कपडे किंवा काळा रंग जो आहे तो परिधान केला जातो. संक्रांतीच्या दिवशी या रंगाला इतकं जास्त महत्त्व दिले जाते. तर बघा, संक्रांतीच्या दिवशी जेव्हा सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करतो तेव्हा सूर्याची पत्नी छाया हिने या रंगाचे वस्त्र परिधान केलेले होते. त्यासाठी सूर्याचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आपण या रंगाचे म्हणजेच काळ्या रंगाचे वस्त्र मकर संक्रांतीला परिधान करतो. या व्यतिरिक्त या मकर संक्रांतीच्या काळामध्ये भरपूर थंडी असते आणि काळा रंग जो असतो तर तो उष्णता घेत असतो आणि आपलं शरीर हे नेहमी उबदार ठेवण्यासाठी मदत करत असतो. त्यासाठीच मकर संक्रांतीच्या दिवशी या रंगाचे वस्त्र जे आहे ते परिधान केले जाते. आपण इतर कोणत्याही सणासुदीला किंवा कोणतीही पूजाविधी आपल्या घरामध्ये असेल, सत्यनारायणाचे पूजाविधी असेल, विवाह समारंभ असेल किंवा इतर कोणताही शुभकार्य आपल्या घरामध्ये आपण करत असू तेव्हा आपण काळ्या रंगाचे वस्त्र जे आहेत ते परिधान करत नाहीत. पण बघा, संक्रांती हा असा एकमेव सण आहे ज्यावेळेस आपण काळ्या रंगाचे वस्त्र जे आहेत ते परिधान करू शकतो. तरी देखील तुमच्या परंपरेमध्ये तुमच्या घरामध्ये जर पूर्वीपासूनच काळा रंग हा वर्ज्य केला जात असेल तर तुम्ही या रंगाचे कपडे परिधान नाही केले तरीही चालेल. कारण बऱ्याचशा घरांमध्ये अशी प्रथा परंपरा असते की त्या घरामध्ये जरी संक्रांतीशी संबंधित काळा रंग असला तरी मकर संक्रांतीच्या दिवशी काळ्या रंगाची साडी जी आहे ती नेसली जात नाही. तर तुमच्या घरामध्ये जशी पद्धत असेल त्याप्रमाणे तुम्हाला काळा रंग नाही नेसला तरी चालेल, पण संक्रांतीने जे वस्त्र परिधान केलेले आहे ते मात्र तुम्हाला चुकूनही या संक्रांतीच्या दिवशी, अगदी मकर संक्रांतीच्या दिवशी किंवा रथसप्तमीपर्यंत तुमच्या घरातील लहानांपासून मोठ्यांना हे वस्त्र चुकूनही घालायचे नाही किंवा तुम्ही जर साडी नेसणार असाल तर ती देखील तुम्हाला नेसायची नाही, अगदी तो शुभ रंग असला तरीही.
बऱ्याचशा माझ्या मैत्रिणींना असा प्रश्न पडला असेल की त्यांच्याकडे दुसऱ्या रंगाची साडी आहे, म्हणजेच नारंगी रंगाची आहे किंवा गुलाबी रंगाची आहे, परंतु त्याला पिवळ्या रंगाची बॉर्डर आहे. तर मग ती साडी आम्ही नेसावी की नाही? कारण थोडाफार पिवळा रंग त्यामध्ये असेल, तर मग अशा वेळी काय करावं? तर बघा, पिवळा रंग जो आहे तो आपल्याला पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे. परंतु जर तुम्ही एखादी निळ्या रंगाची साडी नेसणार असाल आणि त्याची बॉर्डर ही सोनेरी रंगाची किंवा पिवळ्या रंगाची असेल, तर अशी साडी तुम्ही नेसू शकता. पण फक्त पूर्ण पिवळ्या रंगाची साडी, जिला लाल काठ आहेत, मध्ये ती पूर्ण पिवळी आहे, तर अशी साडी किंवा तो पिवळ्या रंगाचा पूर्ण ब्लाऊज जो आहे तो तुम्हाला वर्ज्य करायचा आहे. जर साडीमध्ये थोडाफार पिवळा रंग असेल तर 100पैकी 2% 3% किंवा अगदी 10% पिवळा रंग असेल तर अशी साडी तुम्ही नक्कीच नेसू शकता. त्याचबरोबर सोन्याचे दागिने हे सुद्धा थोडेसे पिवळसर आणि सोनेरी असतात. मग ते आम्ही घालावे का? तर बघा, तुम्ही सोन्याचे दागिने जे आहेत तर ते यंदा मकर संक्रांतीला वापरू शकता. फक्त पूर्ण पिवळसर किंवा अगदी पिवळ्या रंगामध्ये जे काही शेड असतात, डार्क पिवळा किंवा कमी पिवळा, आंबा कलर, असे कलर तुम्हाला यावर्षी संक्रांतीला पूर्णपणे वर्ज्य करायचे आहेत. तुमच्याकडे सोन्याचा नेकलेस असेल, सोन्याचं गंठण असेल तर ते तुम्ही नक्कीच घालू शकता. त्याचबरोबर बऱ्याचशा स्त्रियांना अजून एक प्रश्न पडतो, तो म्हणजे आता यंदा मकर संक्रांत ही पिवळ्या रंगावर आहे. मग पिवळा रंग हा किती दिवस वर्ज्य करायचा आहे? कारण संक्रांतीचा सण हा फक्त 3 दिवसापुरता मर्यादित नसून संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत घरोघरी लहान मुलांचे बोरनाण आणि हळदी कुंकूसुद्धा केले जाते. तर मग आपल्याला हा जो पिवळा रंग आहे तर हा तुम्ही भोगी, संक्रांत आणि किंक्रांत या 3च दिवसापुरता मर्यादित म्हणजेच वर्ज्य करायचा आहे. आणि जर तुम्हाला शक्य असेल तर बघा, तुम्ही रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकू करणार आहात किंवा मुलांचे बोरनाण करणार आहात किंवा तुम्ही कोणाच्या घरी हळदी कुंकाला जाणार असाल तर तेव्हासुद्धा तुम्ही पिवळा रंग जो आहे तर तो वर्ज्य करायचा आहे. कारण हळदी कुंकू हे सुद्धा संक्रांतीचाच एक महत्त्वाचा भाग मानला जातो. आणि संक्रांती देवीने ज्या वस्तू परिधान केलेल्या असतात तर त्या संक्रांतीच्या काळामध्ये घातल्या जात नाहीत. म्हणून तुम्ही सुद्धा यंदा पिवळा रंग जो आहे तर तो रथसप्तमीपर्यंत वर्ज्य करायचा आहे. आणि जर तुम्हाला ते शक्य नसेल तर मग तुम्ही संक्रांतीच्या 1 दिवसासाठी वर्ज्य केला तरीसुद्धा चालेल. आता मकर संक्रांतीला बांगड्यांचा सुद्धा खूप जास्त महत्त्व आहे. मकर संक्रांतीला 2 का होईना नवीन काचेच्या बांगड्या ज्या आहेत तर त्या हातामध्ये भरल्या जातात. बांगड्या घालत असताना सर्वात शुभ रंग म्हणजे मकर संक्रांतीला हिरव्या रंगाच्या बांगड्या तुम्ही नक्की घाला. कारण मकर संक्रांतीला हिरव्या रंगाच्या बांगड्याचे खूप जास्त महत्त्व जे आहे ते आहे. ते तुम्हाला शक्य नसेल तर मग तुम्ही लाल काचेच्या बांगड्या देखील भरल्या तरीसुद्धा चालेल. परंतु आपल्याला पिवळ्या रंगाच्या बांगड्या ह्या चुकूनसुद्धा घालायच्या नाहीत. यासोबतच मेटलच्या बांगड्या असतात किंवा काही प्लास्टिकच्या बांगड्या असतात, तर अशा बांगड्या तुम्ही वापरत असाल तर त्या बांगड्यासुद्धा तुम्ही या मकर संक्रांतीच्या काळामध्ये वापरू नका. एखादी तुटकी फुटकी बांगडी असेल तर तीसुद्धा हातामध्ये तुम्ही अजिबात ठेवू नका. जर स्त्रियांच्या हातामध्ये तुटलेली बांगडी असेल तर ते दारिद्र्याचे लक्षण आहे. त्यामुळे बांगडी घालताना चुकूनही तुटक्या बांगड्या हातामध्ये ठेवू नका. तसंच जेव्हा तुम्ही बांगड्या भरणार आहात तेव्हा एका हातामध्ये तुम्हाला एक जास्त बांगडी जी आहे ती घालायची आहे. तसंच बांगड्या भरत असताना आपले दोन्ही हात पूर्णपणे रिकामे करू नका. आपल्या हातामध्ये एक एक बांगडी आपल्याला ठेवायची आहे. आपण पूर्वीपासून बघत आलेलो आहोत, आपली आई असेल, आजी असेल, त्या हातामध्ये नेहमी एक एक तरी बांगडी ठेवायच्या. छोट्या हाताने कधीही बांगड्या ज्या आहेत त्या भरल्या जात नाहीत. त्यामुळे तुम्हाला एक एक बांगडी हातामध्ये ठेवायची आहे आणि त्यानंतरच तुम्हाला बांगड्या भरायच्या आहेत. आणि जुनी जी बांगडी आहे मागे होती ती फोडून टाकायची आहे, हरकत नाही. हात मोकळा करून बांगड्या ज्या आहेत तर त्या भरायच्या नाही. कारण हिंदू धर्मशास्त्रानुसार महिलांनी कधीही आपले जे हात आहेत ते रिकामे ठेवू नयेत. संक्रांतीच्या म्हणजे सौभाग्याचा जो सण आहे याला आपला पूर्ण हात रिकामा नसावा. म्हणूनच आपल्या हातामध्ये तुम्ही बांगड्या ज्या आहेत तर त्या आवर्जून भरायच्या आहेत. हिरव्या बांगड्या ज्या आहेत त्या अतिशय शुभ मानल्या जातात. तसेच मकर संक्रांतीला साडी बाबतीत अजून एक महत्त्वाचा नियम म्हणजे मकर संक्रांत सौभाग्याशी संबंधित असतो. त्यासाठी पूर्ण पांढऱ्या रंगाची साडी जी आहे तर ती सुद्धा मकर संक्रांतीला अजिबात घातली जात नाही.
जरी पांढरा रंग हा शुभ असला तरी पूर्ण पांढऱ्या रंगाची साडीसुद्धा अजिबात या दिवशी नेसायची नसते. त्याचबरोबर मकर संक्रांत म्हटलं की आपण सर्वजण साज शृंगार करत असतो. केसामध्ये फूल गजरा माळत असतो. फूल घालत असताना आपल्याला पिवळ्या रंगाची फुलं ही अजिबात घालायची नाहीत. जसं की पहा, सोनचाफा असेल किंवा शेवंतीची पिवळ्या रंगाची फुलं असतील, शेवंतीचा गजरा असेल, शेवंतीची वेणी असतील, पिवळ्या रंगाची फुलं असतील, पिवळ्या रंगाचा गुलाब असेल, तर अशी फुलंसुद्धा तुम्हाला चुकूनही डोक्यामध्ये घालायची नाहीत. किंवा पूजेमध्ये सुद्धा तुम्हाला या दिवशी झेंडूची फुलं वगैरे शेवंतीची फुलं ही अजिबात देवांना अर्पण करायची नाहीत. म्हणजेच पिवळ्या रंगाची फुलं देखील तुम्हाला पूजेमध्ये वापरायची नाहीत. त्याचबरोबर यंदा संक्रांती देवीने जे वासाकरता जाईचे फूल हातामध्ये घेतलेलं आहे ते फूलसुद्धा तुम्हाला केसामध्ये माळायचं नाही. आपण महिला साज शृंगार करत असताना फुलांचा गजरा जो आहे तो केसामध्ये माळत असतो, पण जाईच्या फुलाचा गजरा जो आहे तो आपल्याला यंदा आपल्या केसामध्ये घालायचा नाही किंवा केसामध्ये लावायचा नाही. या व्यतिरिक्त आपण मोगऱ्याचा किंवा आबोलीचा किंवा इतर फुलांचे जर तुमच्याकडे गजरे असतील तर ते तुम्ही डोक्यामध्ये माळू शकता. अगदी पांढऱ्या रंगाच्या फुलाचे गजरेसुद्धा तुम्ही घालू शकता. त्याचबरोबर अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे यंदा मकर संक्रांत ही पिवळ्या रंगावर आहे. मग हळद वापरावी की नाही, कारण हळद ही पिवळ्या रंगाची आहे. तर पहा, मकर संक्रांतीच्या सणामध्ये मुख्य गोष्ट जी आहे ती म्हणजे हळदी कुंकू. आणि आपण रथसप्तमीपर्यंत सर्वजण हळदी कुंकू करत असतो. हळदीचा संबंध इथे येत नाही आणि मकर संक्रांतीचा सण हा हळदीशिवाय अपूर्ण आहे. आणि ही हळद अतिशय पवित्र मानली जाते आणि म्हणूनच कोणत्याही धार्मिक विधीमध्ये हळदीचा वापर जो आहे तर तो आवर्जून केला जातो. आणि म्हणूनच तुम्ही यंदा मकर संक्रांतीला हळद जी आहे तर ती वापरू शकता. याशिवाय तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सोन्याचे दागिनेसुद्धा तुम्ही वापरायचे आहेत. त्याचबरोबर मकर संक्रांती देवीने जो दागिना परिधान केलेला असतो तर तो संक्रांती देवीने यंदा मोती धारण केलेला आहे. तर त्यासाठी मोत्याचे जे काही दागिने आहेत तर ते तुम्हाला यावर्षी परिधान करायचे नाहीत. म्हणजेच ते तुम्हाला घालणं टाळायचं आहे, अगदी तुम्ही बाहेर हळदी कुंकासाठी जात असाल तरी देखील. त्याचबरोबर संक्रांती देवी ही पायस भक्षण करत आहे. पायस म्हणजे खीर. त्यासाठी आपल्याला यावर्षी खीर जी आहे तर ती घरामध्ये मकर संक्रांतीला बनवायची नाही किंवा बाहेर जाऊन सुद्धा तुम्हाला कोणाच्याही घरी खीर जी आहे तर ती खायची नाही. आपल्याला या मकर संक्रांतीला खीर जी आहे तर ती पूर्णपणे वर्ज्य करायची आहे. त्याचबरोबर मांसाहार सुद्धा आपल्याला संक्रांतीच्या काळामध्ये चुकूनही करायचा नाही. तर आपण या मकर संक्रांतीच्या पवित्र सणाला सर्व नियमांचे पालन करून या शुभ दिवसाचा आशीर्वाद घेऊया. सूर्यदेवाच्या कृपेने आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी येऊ आणि सर्व दुःख संकट दूर होत आणि या 3 दिवसाच्या सणाचा आनंद घेऊन आपण आपल्या कुटुंबियांसोबत प्रेमाने वेळ घालवूया. तिळगुळ खाऊन गोड गोड बोलूया आणि एकमेकांना शुभेच्छा देऊया. मकर संक्रांतीचा हा पावन सण आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये नवीन उमेद, नवीन उत्साह आणि नवीन ऊर्जा घेऊन येऊ. सूर्य भगवानाचा आशीर्वाद आपल्या सर्वांवर सदैव राहू देत आणि आपले जीवन हे सुख समृद्धीने नांदू देत. या शुभ दिवशी आपण सर्वजण एकत्र येऊन हा सण जो आहे तो साजरा करूया आणि आपल्या परंपराचे जतन करत आपल्या संस्कृतीला आपण जपण्याचा प्रयत्न करूयात. तर आजच्या या व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाची माहिती मी शेअर केलेली आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासमोर जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे जेणेकरून योग्य ती माहिती जी आहे ती सर्वांपर्यंत पोहोचेल आणि ते देखील या सर्व नियमांचं पालन जे आहे ते करतील. तर भेटूयात अशाच एका नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.